स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः 19 सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवी तसे कर जोडून भक्ती व्हावे करू नये श्रीपाद कृपूर्वी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तरण सांगा आता कृपावरती तातरा सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अति कौतुका तया ग्रामी रजके एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी येते विधीपूर्वक स्नान करती लौकिक व्यवहारी संपादित्याती त्रैमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येथे स्नानाची गंगावाही दाही दिशा मध्ये असे ते आपण टेका तया गंगा तटाकत रजक असे वस्त्रे धुत नित्य येऊन असे नमित श्रीपाद गुरुमूर्ती नित्य त्रिकाळी येऊन दंड प्रणाम करून या नमन करी अतिविनय मनोवाक्य आहे कर्म श्रीपाद म्हणते राजकासी कार्य नित्य कष्ट तुसी तुष्टल तुझे भक्तीसी मी सुखे राज्य करी म्हणते ऐसे एकत श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून विनवतेस कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमतेस रजका सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्त दुरुनी करी दंडवता मठा गेली येण्याची परी ऐसे बोध दिसवारी तो रजक सेवा करी अंगणजाडी पृक्षीवारी नित्य नेम येणे विधी असं त्या एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटक आला राजमलेचे एक श्रेया सहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखील सर्व दळ दोन्ही थोडी अमित असे ती हत्ती गोडी मिरत्या ती रत्नकोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे करत सवय येथे तळी असे रजक होताच नमस्कारित शब्द झाला दृष्टित असे गंगेत अवलोकित समारंभ राजाचा विस्मय करी मानसी जन्मोनिया संसारसी न देखील सौख्याची पशु समान देह आपला धन्य राजयाचे जिणे ऐसे सौख्य बोकडे स्त्रियावस्त्र अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा ऐसे कैसे याच्या अर्ज पळले कवन देवा आराधले कैसे श्री गुरु असे ती बटले मग पावला ऐसे दशा ऐसे चिंतित मनी कळरीत असे दंडवत श्रीपाद राय कृपावंत ओळखली त्याची मनवासाला रचक म्हणे स्वामी असे देखील दृष्टी रायाची संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आरोधोरी देवासी पावला ऐसे अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधीसी नाना वसना इंद्रियासी चाड नाही ते या बोकाची चरणी तुझे मज सौखे श्रीपाद म्हणे राजकासी जन्मा दारभ्य कष्टालाची वांचा असे भोगावायचे राज्य भोगे तमवृत्ती निवारी इंद्रिय सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधाकरीती पुढे केवळ जन्मांतरी परी सतुष्ट इंद्रियासी तुम जन्मावेम्लेच्छ वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्यभोगी जाय तुरिते 19 स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडून कृपासागर तू गुरु राज पूर्ण उपेक्षी नको म्हणत असे अंतरातील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणते त्यासी वैदुर नगरी जन्म घेसी भेटी घेऊ अंतकाळासी कारण असे आम्हाने भेटी होत असे आमचे ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरोसे आम्हा येणेकडे आणिक कार्यकारणीचे अवतार पुरीयसी वेश धरुणी सन्यासी नामृषी असरस्वती ऐसे त्या समुद्राने निरोप देत जाई म्हणून रजक लागला त्या चरणी नमन करीत असे तयावेळी देखोनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारती इह भोगीसी किंवा पुढती राज्यभोग सांगा मज रजक विनय श्रीपादासी झालो आपण अपरवायासी भोगभोगीने बाळाप्यासी यवन गोडी राज्यभोग एकूण रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणते निरोप देताची त्यावेळी त्याचिला प्राण तत्कारी जन्म झाला मच्छकुळ वेदुरा नगरी प्रख्यात ऐसी रजकाची कथा सांगेन पुढे विस्तारता सिद्ध म्हणे नामधारक ताता चरित्र झाले पुढे आणि कैतुकी झाली अवसरी श्रीपादराव कृपुरी असता महिमा परंपरे प्रख्यात झाली परी असा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमचे कैसे वाचेल नवल अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमाचा विस्तार सांगेन एका एक चित्ते एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरुपर मनकामना पूर्ती तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरुपुरी कारण असे पुढे अवतारे म्हणून अदृश्य होती तेथेची अश्विनवद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियसे श्रीपाद बसले निजानंदीचे अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसते अदृश्य आपण कुरुपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्याची दिसती निर्मळ कुरुक्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाक्याने सिद्ध नामधारक समाधे रजक वरद प्रधान नाम तथा श्रीपाद निजानंद गमनम नाव नवमोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पण.